काय हे गमक कळालेलं आहे की तुटपुंज पगारावर नुसतं काम करायचं, शिक्षक उपाशी पोटी मेला पाहिजे एवढंच या शासनाचं धोरण आहे. इतके दिवस पगारच नव्हता. किती दिवस? जवळपास 17-18 वर्ष. 18 वर्ष बिनपगारी काम केलं. हो, 18 वर्ष 18 वर्ष. मी भागवलं कसं 18 वर्ष? शाळेतून यायचं, परत मी अंडा आमलेटचं दुकान लावायचो, त्याच्यावर माझं घर भागवायचो. शाळेतून जायपर्यंत माल वगैरे आणून ठेवायचा घरी. त्याच्यानंतर मग 4 वाजता शाळेतून आल्याच्या नंतर 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत दुकान चालवायचं. अक्षरशः विद्यार्थ्याच्या शेतामध्ये जाऊन आम्हाला काम करावं लागतं. तुम्ही केलंय हो केलंय. विद्यार्थ्याच्या शेतात विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजुरी केली. मजुरी केली. काय वाटतं असं? पण काय असं वाटतं की बाबा आपण काय एवढं काय पाप केलं की आपला शिक्षक आपलं झालेलं आहे. काय फुकट शिकवलं? हो, फुकट विना. कसं भागवलं? मी शाळेत शिकवल्या व्यतिरिक्त कारखान्यामध्ये रात्री नाईट शिफ्टला जायचो, फोटोग्राफी केली. ज्या मुलांना मी शिकवलं त्यांचेच फोटो मी काढले. हा सगळे अश्रू पिऊन आम्ही आमचा संसार चालवत असतो. मी हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुक्यामधून आहो. मी 200 पेक्षा जास्त आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी आहे. मी वसमतमध्ये 2019 मध्ये जेव्हा पहिला शासन निर्णय निघाला उच्च माध्यमिकचा, तेव्हा 11 दिवस मी आमरण उपोषण केलं होतं. करंडे मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आझाद मैदानावरती आहे. आझाद मैदान आपल्याला आंदोलनांकरता प्रसिद्ध असल्याचं माहिती आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं त्या वेळेला विविध आंदोलक इथं येऊन आपल्या मागण्या मांडत असतात. आज इथे 63,000 शिक्षक जे आहेत, जे अंशतः अनुदानित शाळांचे शिक्षक आहेत, ते इथं जमलेले आहेत. त्यातले बऱ्यापैकी शिक्षक इथं आलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की जो JR सरकारनं काढलेला होता ऑक्टोबरमध्ये 24 मध्ये त्याची अंमलबजावणी करावी. आता काही शाळांचं अनुदान हे 20% आहे, काही शाळांचं 40% आहे. यातले अनेक शिक्षक असे आहेत की जे रिटायरमेंटला आलेत, पण त्यांचा पगार अजून 10-20 हजाराच्या पुढे गेलेला नाहीये आणि त्यामुळे रिटायरमेंट नंतरचे बेनिफिट सुद्धा मिळणार नाहीये. त्यामुळे त्यानंतर आयुष्य कसं काढायचं हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यामुळं आज काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे. गिरीश महाजन एक तोडगा घेऊन ते इथं आलेले आहेत. गिरीश महाजनांचं भाषण अजून व्हायचं आहे, पण शिक्षकांची अवस्था नेमकी काय आहे, ते नेमकं कसं आयुष्य जगतायत, जी लोक ज्ञानदानाचं काम करतायत ती गावाकडे नेमकं करतात काय आणि तुटपुंजा पगारात भागवतात कसं, इतर उद्योग त्यांना काय करावे लागतात, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. राज्यभरातून आलेले शिक्षक आहेत, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं नाव काय? माझं नाव दिनेश श्रीरंग कापरे. आणि कुठल्या शाळेत शिकवतात? राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय पारत, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. करदन. आता जालन्यात तुम्ही शिकवता, किती टक्के अनुदान आहे शाळेत? 40%. मग किती पगार मिळतो तुम्हाला? 34,000. 34,000. किती वर्ष झाली काम करतो? 15 वर्ष झाले. 15 वर्षानंतर 34,000. हो. मग आता पहिला पगार तुमचा कधी झाला? पहिला पगार 2019 ला 10,800 रुपये. आणि त्याच्या आधी किती वर्ष शिकवलं? त्याच्या आधी 8 वर्ष शिकवलं. फुकट शिकवलं. कसं भागवलं 8 वर्ष? शेतीत करून दुसऱ्या शेतात कामाला जाऊन सकाळी शिकवायचं आणि मजुरी पण करायची? मजुरी पण करायची. 1.5 एकर शेती माझ्याकडं. अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक आहे. मग आता भागते का मुलांची शाळा सगळं? नाही भागत नाही, कारण आई वडील आहे, ती वृद्ध आहे, वडिलाचं बायपास झालेलं आहे, 2 मुली आहे, मुलींचं शिक्षण हे सगळं ओढतानाच आहे अजून सुद्धा. रिटायरमेंट नंतर कसं करणार? रिटायरमेंट नंतर काय आता शासनानं जेव्हा दिलं तेव्हा घेऊ, बाकी शेतीवाडी हे चालूच आहे. अशी हतबल अवस्था. ही एक केस नाही, हे जालन्यावरून आले. तुम्ही पण शिक्षक आहेत? कुठल्या शाळेत? राजेश शाहू कॉलेज पारदवरून. पारदला. आता तुम्ही किती वर्ष झाले शिकवताय? मी 7 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रात आहे. 7 वर्ष. तुम्ही तर तरुण दिसताय, पण तुम्हाला मग किती पगार मिळतो? मला 33,000 रुपये पगार मिळतो सध्या. कुठला विषय शिकवतो? बायोलॉजी विषय शिकवतो ज्युनियर कॉलेजला. ज्युनियर कॉलेज. हो. पहिला पगार कधी मिळाला? पहिला पगार 19ला. त्याच्या आधीची काही वर्ष? त्याच्या आधीचे वर्ष फुकट आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे सरकारनं 1ही रुपया त्याच्या आधी आम्हाला कोणताही दिलेला नाही. औषध अनुदानित असल्यामुळे तुम्हाला माहिती पण असेल की आपल्याला फुकट करावं लागणार. 100% आम्हाला आशा होती सरकारकडून की लगेच ते आम्हाला JR देतील किंवा लगेच पगार चालू करतील आणि त्या उद्देशाने आम्ही तरुण असून सुद्धा या क्षेत्रात वळलो की शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला काही पिढी घडवता येईल. परंतु इथं आल्यानंतर खरं या व्यवस्थेचं आम्हाला काय हे गमक कळालेलं आहे की तुटपुंज पगारावर नुसतं काम करायचं, शिक्षक उपाशी पोटी मेला पाहिजे एवढंच या शासनाचं धोरण आहे. भविष्यात मराठी शाळा जगल्या पाहिजे असं फक्त त्यांना वाटतं, परंतु मराठी शिक्षक जगला पाहिजे असं कधीच या शासनाला वाटत नाही. मग ही फक्त मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये फक्त लढाई एक घडवतात, परंतु मराठी शिक्षक जे पोटतिडकीनं ग्रामीण भागात शिकवतात त्याचं काय झालं हे सरकार कोणीही विचारायला तयार नाही. एवढे वर्ष झाले आम्ही काम करतोय, सरकार पगार द्यायला तयार नाही. आम्ही जो हक्काचा 100% आम्ही काम करतो, परंतु पगार आम्हाला फक्त 40% दिला जातो. 100% पगार आम्ही का घेऊ शकत नाही? आता आमचे या ठिकाणी शिक्षक आहेत, त्यांच्या
बायकोला आम्ही ऍडमिट करून या ठिकाणी आझाद मैदानाला मी स्वतः त्यांच्या बायकोला ऍडमिट करून या ठिकाणी आम्ही दोघं सुद्धा आलेलो. पराड सर, पराड सर कुठे गेले? त्यांची पराड सर सध्या- काय कुठला विषय शिकवता तुम्ही? माझं ड्रॉइंग विषय ड्रॉइंग विषय. काय झालं पत्नीला? काही टायफॉइड झालेला होता. तरी पण तुम्ही इकडे आला. हा तरी पण आंदोलनाला या ठिकाणी हजेरी लावली. का बरं? तेच अनुदानासंदर्भात वाढीव टप्पा मिळावा म्हणून. अच्छा, वाढीव टप्पा डॉक्टरांना द्यायला पैसे सुद्धा नाही सर त्यांच्याकडे. पैसे नाही डॉक्टरांना द्यायला. नाही थोडं प्रॉब्लेम आहे थोडा. 20% आहे शाळा. 20% किती पगार मिळतो? 10,000 रुपये पगार भेटतो. मेडिक्लेम आहे का तुम्हाला? बिलकुल नाही मेडिकल विना अनुदानला 80 अनुदानला कोणत्याही प्रकारचं मेडिकल भेटत नाही. मग आता तुम्हाला समजा तुम्ही म्हणजे रिटायरमेंट नंतर काय बेनिफिट्स वगैरे काय नाही? नाही कोणतंच नाही. मग आता कसं 10,000 कसं भागवता? नाही, तेच टप्पा अनुदान जर वाढलं तर तेवढंच मदत होईल. आता कसं भागवता 10,000? आता काही करता का उद्योग? दुसरा उद्योग सध्या तरी काही नाही चालू. येत चालू ते शेती वगैरे. तुम्ही कुठल्या शाळेत शिकवता? मी रामदास अटोले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय माता इथे शिकवतो. हा? माता हिंगोली जिल्हा तुम्ही कसं भागवता? तुम्हाला पगार किती मिळतो? मला मी 60% मध्ये सर आहे. 60% म्हणजे बरा पगार मिळतो. बऱ्यापैकी आहे, पण ते मला आहे, पण माझ्या बाकीच्या बांधवाला नाही, त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. अच्छा, बाजूवाल्यांना नाही. मग तुम्ही ज्या वेळेला किती वर्ष शिकवलं? मी आता 12 वर्ष झाले मला. पहिला पगार कधी मिळाला? मला 2016 मध्ये भेटला 7,200 रुपये. 7,200. तोपर्यंत कसं भागवलं? फुकट शिकवायचं. काय विलाज नव्हता सर. काय शासन कामं केली? काम म्हणजे शिक्षणाचं काम केलं, दुसरं कोणतं काम करणार सर? शेतात काम भागवलं कसं मग फुकट शिकवून? हे असंच कोणाची उसने किसने घेऊन हे करून आम्ही याचे घ्यायचे त्याचे घ्यायचे असं करून आम्ही काम केलेले. तुम्ही कुठल्या शाळेत शिकवता? मी शिपाई आहे शिपाई आहे. कुठल्या शाळेत? हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात. बरं, मग काय किती पगार मिळतो? मला पगार सर बराचसा मिळते. आता 30,000 रुपये मिळते. हं. इतके दिवस पगारच नव्हता. किती दिवस? जवळपास 17-18 वर्ष. 18 वर्ष बिनपगारी काम केलं? हो, 18 वर्ष 18 वर्ष. मी भागवलं कसं 18 वर्ष? शाळेतून यायचं, परत मी अंडा आमलेटचं दुकान लावायचो, त्याच्यावर माझं घर भागवायचो. हं. शाळेतून जायपर्यंत माल वगैरे आणून ठेवायचा घरी. त्याच्यानंतर मग 4 वाजता शाळेतून आल्याच्या नंतर 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत दुकान चालवायचो. असं. हिंगोली शहरात? हिंगोली नाही, रिसोड शहरात रिसोड शहरात. मग तुम्ही 18 वर्ष फुकट काम केलं? फुकट काम केलं. कुठलाच बदला नव्हता. अध्यक्ष कोणी नव्हता, शासना कोणी नव्हता. 18 वर्ष या माणसानं फुकट काम केलं आणि घर कसं चालवलं तर अंडा बुर्जीची गाडी लावून म्हणजे अंडा ऑमलेटची गाडी लावून घर चालवलं. अंशतः अनुदानित शाळा ज्या आहेत त्यांची अवस्था जी आहे ती फारच बिकट आहे. शिक्षकांची अवस्था बिकट आहे. हे सगळे महाराष्ट्रभरून आले. तुम्ही कुठल्या शाळेत शिकवता? आम्ही सोबतच आहे. कुठली शाळा आहे तुमची? राजेश्री शाह महाराज. मी ज्युनियरला आहे. हा, किती प- मध्ये मला फक्त 15,000 रुपये पगार आहे. 15,000. किती हा. वर्ष झाले शिकवता? मी तिथं 5-7 वर्ष झाले शिकवत आहे. काय करता तू इतर वेळी? काय करता? एक तर मला सर शेतीत कामं करावं लागतात सर. याच्यानंतर शाळा सुटल्याच्या नंतर हा. शेतीमध्ये कामं करावं लागतात. सुट्टी दिवशी कामं करावं लागतात आणि जे पैसे मिळाले त्या पैशाने मी आज इथे आलेलो आहे सर. त्या पैशाने हा, भागत नाही मग? भागत नाही माझं काहीच काहीच भागत नाही. तुम्हाला असं संकोच वाटतो की आपण शिक्षक आहे मग शेतात जाऊन काम करायचं, दुसरीकडे जाऊन काम करायचं? अक्षरशः विद्यार्थ्याच्या शेतामध्ये जाऊन आम्हाला काम करावं लागतं सर. तुम्ही केले? हो केलंय. विद्यार्थ्याच्या शेतात विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजुरी केली? मजुरी गेली. काय वाटतं अशा वेळेला? पण काय असं वाटतं की बाबा आपण काय एवढं काय पाप केलं की आपला शिक्षक आपलं झालेलं आहे. विद्यार्थ्याच्या शेतामध्ये जाऊन आपल्याला जर काम करायची जर वेळ आहे. नोकरी लागली. आमचे विद्यार्थी म्हणतात सर तुम्हाला आता लोक पगार नाही, तुमचं भागतेच कसं? आम्ही सांगतो आता आमचं शासन देत नाही आम्हाला, आम्ही काय करणार? काय तुम्ही सर शिक्षक आहात? कुठून आलात तुम्ही? मी जळगावून आलोय सर. जळगावून आला. मग काय शिकवतो तुम्ही? मी कला आणि विज्ञान शिकवतो सर. बरं, मला एक गोष्ट सांगा की आता किती वर्ष शिकवतो? मला गेली 24 वर्ष झालीत सर. 24 वर्ष झाली. 24 वर्षात किती पगार मिळाला तुम्हाला? 24 वर्षामध्ये 2016 पासून मला 20% मिळालं, त्यानंतर 40 आणि 60 मिळालं. बरं, आता मग 2016च्या आधी किती वर्ष शिकवलं तुम्ही? 2016चे जवळपास 13 वर्ष झाले. मग काय फुकट शिकवलं? हो, फुकट विना. कसं भागवलं? मी शाळेत शिकवल्या व्यतिरिक्त कारखान्यामध्ये रात्री नाईट शिफ्टला जायचो, फोटोग्राफी केली. ज्या मुलांना मी शिकवलं त्यांचेच फोटो मी काढलेत. हा सगळे अश्रू पिऊन आम्ही आमचा संसार चालवला सर. अपमानाचे अश्रू पिऊन आम्ही शेवटी तो संसार चालवला. पण कुठेतरी शासनाच्या वतीने जी आम्हाला मदत होईल त्याने कुठेतरी एक आत्मसन्मान आणि एक अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं जीवन आमचं होईल अशी आम्हाला आशा आहे. मला एक सांगा की ज्या लोकांनी असं काम केलंय, शाळा तुमची संपल्यानंतर इतर उद्योग केले, शेती केली आहे, मजुरी केली आहे किंवा काही हॉटेलमध्ये, असं कोण कोण आहे इथे? तुम्ही सगळे असं काम केलं? काय काम केलं? हॉटेलला जॉब केलंय सर. पहिले हॉटेलला? हॉटेलवर लेबर म्हणून काम केलंय. लेबर म्हणून? वेटर म्हणून काम केलंय. वेटर 12-20 वर्षापासून अंशतः अनुदानित शिक्षक आहे सर. अक्षरशः रडू येतं. काही लोकांनी असं केलंय सर, रिटायर झाले काही तरी त्यांना पेमेंट मिळालं नाही. 10-12 हजार सुद्धा एकदम तुटपुंच्या वेतनावर
जीवन भागवणं अक्षरशः वाईट आहे. आणि जे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं ते जॉबला लागले, पण आमचा जॉब लागला नाही सर. तुम्ही काय केलं? सर मी 14 वर्ष ऑटो पॅसेंजर चालवला. अक्षरशः माझ्यावर एक वेळ अशी आली होती, त्या ऑटोनं पलटी पण मारली होती. त्याच्यामध्ये माझा जीव मरता मरता वाचलो होतो मी. परंतु ते दुरुस्त करण्यासाठी नंतर माझ्याकडे पैसे पण नव्हते, तर मी नातेवाईकाकडून गोळा करून नंतर ते ऑटो दुरुस्त केला आणि नंतर ऑटो चालवण्याचं काम केलं. तुम्हाला असं नाही वाटलं की आपण शिक्षक आहेत, ऑटो चालवावं, आता पोरं बघतील आपल्याला? सर सगळंच वाटत होतं, सगळ्या गोष्टीची जाणीव होती, पण स्वतःच्या पोटाला आणि लेकरांना आणि बायकोला काय खाऊ घालायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज लाज सोडून आम्हाला हे काम करावं लागले. लाज सोडून काम काय काम केलं? दुसरं कुठलं काम केलं का शिक्षणाचं सोडून? शिक्षणाचं सोडून आम्ही रात्री ट्रॅक्टर चालविले. रात्री ट्रॅक्टर चालवत होतो आम्ही. शनिवार रविवार असेल त्या दिवशी सुट्टी असेल तर मग दुसऱ्या शेतामध्ये जाऊन काम करायचं आम्ही. ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही स्वतःचे पोट आणि आमच्या लेकराचे पोट भरविले. आणि किती 8-8 वर्ष 9-9 वर्ष फुकट ड्युटी केली. कुठं आताशी 20-40% अनुदान आम्हाला हे सरकार द्यायले. तुम्हाला असं डबल काम करायला लागलं, शेतात काम करायचं, शिकवायचं, परत अशा पद्धती तसं मुलांच्या मनात भावना राहते अशी मुलांची? त्यांच्या मनात भावना मग आम्हाला आमच्या घरच्याचं पोट वगैरे भागविण्यासाठी आम्हाला या गोष्टी करायला लागतात. घरात आई वडील वयस्कर आहेत, आईला चालता येत नाही, त्यांना उचलून न्यावं लागतं प्रत्येक गोष्टीला हे करायला आम्हाला. तुम्ही काय शिकवता? सर मी मराठी शिकवतो आणि आजही शेतात काम करून शाळा करतो. पगार 40% आहे, अजिबात पुरत नाही. इतके म्हणजे माझा असा पहिला प्रश्न तुम्हाला सुद्धा, तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्हाला मांडला गेलेला आहे, हा आमचा आवाज तुम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचवा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे. पोहोचवते तुम्ही सुद्धा आम्ही शिकू शकत नाहीत. आवाज पोहोचवण्यासाठी तुम्ही बोलताय, त्याला आवाज पोहोचतो तुमचा. आमचा आवाज ठीक आहे. पोहोचवा. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही शेती केली म्हणजे काय, मजुरी केली, दुसऱ्या शेतात मजुरी केली आणि आजही मजुरी करतो. आजही मजुरी करतो, म्हणून आम्हाला आझाद मैदान गाठण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आमचं म्हणणं की 4था स्तंभ तुम्ही हा आवाज मुख्यमंत्री अहो तो 4था स्तंभ वगैरे मी बघतो, त्याचं तुम्ही लोड नका घेऊ. तुम्ही तुमचं मला सांगा की तुम्ही ज्या वेळेला ह्या मागण्या वारंवार करताय, आता ह्याचा GR निघालाय का? शासनाने अजून GR काढलेला नाही. ऑक्टोबर 24 मध्ये GR ऑक्टोबर 24 मध्ये GR काढलाय, पण पैशांची तरतूद सरकारनं केलेली नाहीये. हा मुद्दा आहे. काही शिक्षकांकडे माहिती नाहीये, पण असं आहे की शिंदे सरकार असताना आश्वासन दिलेलं होतं, शिंदे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबर 2024 मध्ये GR काढला की ज्या शाळा आता अंशतः आहेत 20%, 40%, 60%, 80% अशा पद्धतीचं अनुदान वाढवू म्हणून सांगितलं, पण ते अनुदान वाढवलं नाही. सर तुम्ही काही इतर कामं केली आहेत? काय केलं तुम्ही? कोरोनामध्ये माझा भाऊ गेला आणि त्याच वेळेस माझ्या भाऊजाईला कोरोनाचा पॅरालिसिसचा अटॅक आला. त्याच वेळेस म्हणजे त्याच्या अगोदर मी छोटे मोठे कामं करायचो, पण नंतर मी काय केलं की सुपारी फोडण्याचं काम केलं, जे पानपट्टीवर वाटण्याचं काम, आणि त्याच्यामधून काही कुटुंबाला मदत केली. पण आमचं एक आम्हाला अपेक्षा होती की आता आम्ही पहिले 20% 40% होतो, पण नंतरच्या काळामध्ये 14 ऑक्टोबरला आमचा GR निघाला. GR निघाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की लगेच आता निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला शासन आता लाडक्या बहिणीसारखे पैसे देईल, परंतु शासनानं आम्हाला 3 अधिवेशनं झाले. 3 अधिवेशन होऊन सुद्धा आम्हाला 1 रुपयाची तरतूद केली नाही. आणि याच्या अगोदर मी हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुक्यामधून आहो. मी 200 पेक्षा जास्त आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी आहे. मी वसमतमध्ये 2019 मध्ये जेव्हा पहिला शासन निर्णय निघाला उच्च माध्यमिकचा, तेव्हा 11 दिवस मी आमरण उपोषण केलं होतं. माझ्या लघवीमधून ब्लड त्यावेळेस गेलं होतं. केवळ त्यावेळेस माझी गरज काय होती की माझ्या कुटुंबाला माझ्यामुळं जगता यावं, हीच माझी अपेक्षा होती. इतकी 200 आंदोलनं करून हे शिक्षक येतात, म्हणजे काय शिक्षक रिटायर व्हायला आलेत. म्हणजे अशा अनेक शिक्षक आहेत की ज्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले आहेत, जे रिटायरमेंटला आले, ज्यांची 2 वर्ष 5 वर्ष राहिली आहेत. या सगळ्या हजारो लोकांची बऱ्याच शिक्षकांनी आत्महत्या पण केलेल्या आहे. काही जणांच्या सर दुसरी गोष्ट, माझ्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या अशी उदाहरणं आहेत. हो उदाहरणं आहे, शासन दरबारी सुद्धा आहे सर. शासन दरबारी सुद्धा अशी बरीच उदाहरणे. 200 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केलेली आहे. किती? 200 पेक्षा जास्त शिक्षकांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही जर आता हा निर्णय जो आहे हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन गिरीश महाजन आले असं सांगतायत, आता तुम्हाला अपेक्षा काय आहे की तातडीनं पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत का? सरकारनं आता अजून एक आश्वासन दिलं. बघा सरकारकडे पैशांची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात पण दिले ते भाजप सरकारनं दिलेले आहे आणि आम्हाला आता मी त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे. 2016 मध्ये भाजपचं सरकार आलं होतं, त्यावेळेला
म्हणजे 14ला आलं, 16ला सरकारनं अनुदान दिलं, त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह निर्णय घेतील आणि याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे. पण आता 6 महिने होऊन गेले सरकार येऊन, जवळपास तिसरं अधिवेशन आहे आणि त्यामुळे ही सगळी लोक आलेली आहेत. गिरीश महाजन बोलणार आहेत थोड्या वेळामध्ये आणि गिरीश महाजनांना संकटमोचक म्हटलं जातं. ज्यावेळेला आपण बघतो की हजारो शिक्षक ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि आपल्या व्यथा घेऊन आलेले आहेत. अनेक शिक्षकांनी ट्रॅक्टर चालवलेत, मजुरी केलेली आहे, शेती केलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की भाजी विकलेली आहे, पानपट्टीत काम केलंय, हॉटेलमध्ये काम केलंय. तर ज्ञानदानाचं काम करणाऱ्या ह्या लोकांवरती ही वेळ आलेली आहे. अनुदान सरकारकडे पैसा आहे का, हा पहिला प्रश्न आहे. कारण JR निघालाय पण अजितदादांच्या तिजोरीमध्ये पैशांचा खडखडाट आहे. 80,000 कोटी थकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर्सचे. शिक्षकांचं अनुदान थकलेलं आहे, लाडक्या बहिणींचे पैसे थकलेले आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. पण आता पैशांची तरतूद करणं हे एक मोठं चॅलेंज आहे की जे सरकारला पेलायचं आहे. आणि आता सरकार आश्वासन घेऊन आलेलं आहे. फक्त आता यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतात, आश्वासन मिळते पण खात्यामध्ये पैसे कधी येतात हे बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.